मसाला आज आपण बनवणार आहोत अंड्याची एक रेसिपी. ह्याला आपण अंडा मसाला पण बोलू शकतो, अंड्याची ग्रेव्ही पण म्हणू शकतो. याच्यामध्ये वाटणाची वगैरे आपल्याला काही गरज नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. त्याच्यासाठी कांदे चिरून घ्यायचे आहेत, बारीक तेलामध्ये परतवायचे. त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट घातली आणि ते चांगले परतवून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आपण टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा. आणि आता ह्याच्यात आपण सगळे मसाले घालणार आहोत. लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, हे सगळे मसाले घातले की मीठ घालून घ्यायचं. मीठ आत्ताच घालायचं कारण टोमॅटो चांगले मऊसूद होतात आणि थोडं पाणी सुटतं ना, त्यामुळे मीठ आत्ताच घालून घ्यायचं. आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं वाफ द्यायला ठेवून द्यायचे. प्लेट ठेवायची आणि वाफेवर ठेवून द्यायचे. आणि आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत. थोडीशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना, म्हणून ह्याच्यात आपण आता पाणी घालणार आहोत. आता पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारे अंडी फोडून त्याच्यामध्ये अंडी थोड्या अंतरावरती आपण अंडी सोडणार आहोत. आता मी ह्याच्यात 3 अंडी घातली. थोड्या अंतरावर आपण ही अंडी सोडायची आणि ह्याच्यावर प्लेट ठेवून ह्याला वाफ द्यायला ठेवून द्यायचं. आता एका बाजूने आपले शिजून झालेत अंडी. आता आपण पलटून घेतोय ह्याला आणि ह्याला परत प्लेट ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने पण वाफ द्यायसाठी शिजवायला ठेवून द्यायची. बघा आता अशा प्रकारे आपले दोन्ही बाजूने शिजले आहेत अंडी. हे बघा असे छान तयार झालेत, दोन्ही बाजूने शिजलेत आपले अंडी. आता हा अंडा मसाला आपला तयार झाला आहे. छान रेसिपी, छान लागते. तुम्ही नक्की करून पहा आणि झटपट होणारी आहे. आता ही आपण भाताबरोबर खायला घेतोय. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाही सोबत खाऊ शकता. नक्की करून पहा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.